तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 141 जणांना कुष्ठरोगाचं निदान झालं। कुष्ठरोग शोध मोहिमेतनं माहिती समोर आली आहे। धाराशिव जिल्ह्यात 15 लाख लोकांची तपासणी करण्यात आली, ज्यात 10,000 संशयित आढळून आले। यापैकी 16% लोक कुष्ठरोगी संसर्गिक प्रकारातले असल्याचं स्पष्ट झालं। धाराशिव जिल्ह्यामध्ये अजूनही काही संशयितांची तपासणी बाकी आहे। आरोग्य खात्याकडून 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग निदान मोहीम राबवण्यात आली। अंगावर चट्टे असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं सांगण्यात आलं। त्वचारोग असणारे किंवा लक्षणं असणारे रुग्ण म्हणू शकतो आपण। तर तसे 10,075 रुग्ण संशयित मिळाले आणि त्या 10,075 पैकी जवळपास 9,900 पर्यंत तपासणी झालेली आहे। 9,900 मध्ये आजच्या घडीला म्हणजे कालच्या तारखेपर्यंत आपल्याकडे 141 हे लेप्रसीचे किंवा कुष्ठरोगाचे रुग्ण जे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहेत। या संदर्भात धाराशिवचे आमदार कैलास पाटील काय म्हणतात तेही बघूया। धाराशिवसारख्या छोट्या जिल्ह्यात जर 140च्या आसपास कुष्ठरोगाचे रुग्ण सापडले असतील तर ही खूप चिंतेची बाब आहे। आणि त्यातली एक चांगली गोष्ट म्हणजे त्यातले 80% हे रुग्ण हे प्रायमरी स्टेजमधले आहेत, त्यांच्यावर उपचार होऊ शकतात। हे जर योग्य वेळेत त्यांचं शोध घेतला गेला, त्यांच्यावर योग्य उपचार केले गेले तर पुढे जे कायमचा अपंगत्व येणार आहे किंवा ते संसर्गजन्य रोग असल्यामुळे बाकीच्या कुटुंबियातल्या लोकांना ते लगेच लागण होत नाही, त्याला 5-10 वर्ष लागण व्हायला लागतात। त्यामुळे हे धोके वाचू शकतात। तर माझं म्हणणं एवढंच आहे की जसं धाराशिवमध्ये मोहीम योग्यरित्या राबवली गेली त्याच पद्धतीची मोहीम पूर्ण महाराष्ट्रात राबवली गेली पाहिजे।